ब्लाऊज शिवायचा आहे आणि गळ्याला डिझाईन पण ठेवायची आहे, पण सुचतच नाही कशी ठेवायची. तर इथे तुम्हाला एक मस्त अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे, ती पण अगदी सोप्या पद्धतीने. जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना पण शिवायला अगदी सोपी आणि बनवल्यानंतर सुंदर अशी नेक डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या या चॅनलवर, जिथे तुम्हाला अशाच नवीन डिझाईन्स आणि इतरही स्टिचिंग रिलेटेड कंटेंट बघायला मिळेल. या ब्लाऊजची मापे इथे स्क्रीनवरती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मापे ठेवू शकताय, कमी जास्त. सगळ्यात आधी आपण अस्तरच्या फॅब्रिकवरती मापे टाकून घेऊयात. अस्तरचा कपडा डबल फोल्ड करून घेतला आणि फोल्डिंग साईडवरती आपल्याला आता मापे टाकायचे आहेत. सगळ्यात आधी आपण इथे उंचीचं मेजरमेंट घेऊया. उंची आहे 13.5 इंच तयार. त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिनचा घेतला आहे, 14.5 इंच मार्किंग केले. त्यानंतर मुंढ्यासाठी इथे 6 इंचावरती मार्किंग केली आहे. त्यानंतर इथे बघा शोल्डरची मार्किंग 5.5 इंचावर घेतले. चेस्टचं मेजरमेंट घेऊयात. चेस्ट आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतले. अशी मार्किंग करून झाल्यावरती इथे लाईन आखून घेऊयात आपण. कमरेचं मेजरमेंट इथं टाकलेलं नाही आहे, तर ते फिटिंग करता वेळेस कमी जास्त जेवढं असेल तेवढं मी कटिंग करून घेते. मुंड्याचा शेप देऊन अस्तरची कटिंग करून घेऊयात. आता आपला जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून कटिंग करून घेऊयात. हा आपला बघा बॉर्डरचा आहे ब्लाऊज पीस. एकच साईडला बॉर्डर आहे, त्यामुळे आपण ती जास्त करून स्लीव्समध्ये यूज करतो. तर त्याच्यामधनंच थोडीशी जी बाकी राहते बॉर्डर, त्याचीच आपण इथे नेक डिझाईन बनवणार आहोत. ब्लाऊज पीसमध्ये कट करताना थोडा एक्स्ट्राचाच कट करायचा आहे. नंतर आपण स्टिच झाल्यानंतर आपण साईडचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करू शकतो. आता इथे आपण नेकची मापे टाकूयात. नेक ब्रॉडनेस इथे 2.5 इंच ठेवला आहे. नेकची उंची आहे 11 इंच आणि खाली ब्रॉडनेस ठेवला आहे 3.5 इंच. वरती 2.5 इंच आणि खाली 3.5 इंच, कारण वरती पण आपण जर 3.5 इंच ठेवला तर आपला गळा उतरण्याची शक्यता असते. आणि खालून जरा ब्रॉड ठेवल्यानंतर लुक खूप छान येतो गळ्याला. आता आपण याची कटिंग करून घेऊयात. बरोबर मार्किंगवरती व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊया त्याची. आता हा इथे पेपर कॅनव्हास घेतला आहे आपण. त्याच्यावरती जो कट केलेला गळा आहे त्याला पिन्स लावून घेऊयात आणि व्यवस्थित आपण त्याची कटिंग करून घेऊयात. साईडने बघा एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला कॅनव्हास आणि मग त्याची कटिंग करून घ्यायची आहे. गळ्याच्या मापावरती पण व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हा जो आपण अस्तरचा फॅब्रिक केलेला आहे कट, त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे त्याला. साईडने बघा एक्स्ट्राचं जे झाले त्याला कट करून घेते आणि व्यवस्थित आपल्याला ठेवून पिन्स लावून घ्यायचे आहेत आणि त्याला स्टिच करायचं आहे. साईडने एकदम स्टिच आपल्याला द्यायचं आहे कोपऱ्याने. असं आपण पूर्ण गळ्याला स्टिच करून घेऊयात. दोन्ही साईडने स्टिच करायचं आहे आपल्याला. आता याच्यावरती तुम्ही इस्त्री मारून चिटकवून पण घेऊ शकताय, कारण या पेपरच्या एका साईडला ग्लो असतो. तर वरून तुम्ही जी आपली शायनिंगवाली साईड असते ती खाली ठेवून वरून आपल्याला इस्त्री मारून घेतलं की ते व्यवस्थित चिटकलं जातं. तर तुम्ही तसं पण करू शकताय. इथे मी स्टिच घालून घेतले. हे झाल्यानंतर इथे हा पीस घेतला आहे आपला मेन जो फॅब्रिक आहे त्याच्या सरळ साईडवरती आपल्याला ठेवायचं आहे अस्तरचा फॅब्रिक आणि त्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून किंवा तुम्ही जेवढी पण मार्जिन ठेवताय तेवढं ठेवून आपल्याला स्टिच घालून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने एकदम. पूर्ण गळ्याला स्टिच झाल्यानंतर कटिंग करून घेऊयात. आणि जिथे गोलाई आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचं आहे. कट देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जी शिलाई आहे आपली ती कट व्हायला नको आहे. तर आपल्याला अगदी सावकाशपणे कट द्यायचा आहे. आता याला आपण पलटून घेऊयात. एक दाबाची मार्जिन ठेवून इथे शिलाई घालून घेतली आहे. अशी आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे.
शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला साईडने पण स्टिच घालून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपला हा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यामधले ही बॉर्डर आहे, तर त्याच्यामध्ये अशी खाली फुलं आहे किंवा काय आपण डिझाईन म्हणू शकतो, अशी फुलांची डिझाईन आहे। तर तीच अशी व्यवस्थित कट करून घेते मी। 3 इथं घेते, 3 फुलं हवी आहेत डिझाईनसाठी, तर ती 3 अशी घेते आणि बाकीची जी बॉर्डर आहे ती आपण स्लीव्समध्ये यूज करूयात। तर एका साईडून 2 काढलेत फुलं आणि दुसऱ्या साईडून 1 काढलं आहे आणि यालाच आपण व्यवस्थित असं त्याच्या साईडने कट करायचं आहे। थोडंसं एक्स्ट्राचं 1/2 इंच ठेवून कट करायचं आहे। जे फूल आहे त्याच्याच बघा साईडने व्यवस्थित इथे कट करून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला कॅनव्हसवरती हा जो बघा हा आपण गळा कट केलेला त्याचा जो कॅनव्हस राहिलेला आहे त्याच्यावरती ठेवून मग इस्त्री देऊन त्याला चिटकवायचं आहे। असेच तिन्ही पॅच आपण तयार करून घेतलेत। आणि आता याला कट करून घेऊयात व्यवस्थित, साईडने बघा दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊयात। तुमच्या ब्लाऊजच्या बॉर्डरवरती जरी फुलं वगैरे अशी नसली तरी साधी बॉर्डर तुम्ही अशा पद्धतीने कट करून जर पॅच बनवून घेतला तरीही खूप छान दिसेल। आता इथे गोल्डन कपड्याची एक पट्टी कट करून घेतली आहे, 1 इंच ब्रॉड, आणि तिला एका साईडला असं 1/2 इंच फोल्ड करून शिलाई घालून घ्यायची आहे। या पट्टीपासून पॅचला आपण पायपिंग करणार आहोत। अर्धा इंच असा एक्स्ट्रा घेऊन दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि 1/2 इंच सोडून साईडला शिलाई घालून घ्यायची आहे, जशी आपण पायपिंग बनवताना करतो अशीच आपण पूर्ण पॅचला शिलाई घालून घेऊयात। आता एंडिंगला शिलाई घालताना आधीची जी पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा पट्टी कट करून घेऊयात। आता असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे पट्टी लावताना थोडीशी साधारण आपल्याला खेचून घ्यायची आहे पट्टी पायपिंगसाठी, मग ती फिनिशिंग अजून छान येते पायपिंगला। वरती अशी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायची आहे आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित, आणि फिनिशिंगमध्ये मग आपल्याला वरती शिलाई घालायची आहे, अगदी कोपऱ्याने घालायची आहे। पायपिंगवरती शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, अगदी हळूहळू आपल्याला घालायची आहे, घाई करायची नाही आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पॅचला पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे। पायपिंगमुळे अजून छान लुक येतो। हा बघा, हा आपला पॅच तयार आहे। असंच आपल्याला बाकीचे पण 2 तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे आपण टक्स घेतोय। टक्स 4 इंचावरती घेतलाय आणि उंची त्याची 3.5 इंच ठेवली। असंच दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे। अर्धा इंचाचा टक्स घेतला इथे। डीप गळा असल्यामुळे टक्सची उंची कमी घेतले। असंच दुसऱ्या साईडला पण शिवून घ्यायचं आहे टक्स। टक्स झाल्यानंतर इथे कमरेला फिनिशिंग देतोय आपण, त्यासाठी इथे पट्टी घेतली 1.5 इंचाची, तिला अशी डबल फोल्ड करायची आहे आणि कमरेवरती ठेवून तिला स्टिच करून घ्यायची आहे। मार्जिन अर्धा इंच ठेवली इथे मी, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकताय, जेवढी पण तुम्ही मार्जिन घेत असता तेवढी घ्यायची आहे। दोन्ही टक्सच्या जागी आपल्याला छोटे छोटे प्लीट्स घ्यायचे आहेत, अगदी छोटी प्लीट घ्यायची आहे। पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आपल्याला। अस्तरवरून शिलाई घालायची अगदी कोपऱ्यातूनच, आणि मग तिला आतमध्ये अशी फोल्ड करून वरून शिलाई घालून घेऊयात। तुम्हाला इथे हात शिलाई ठेवायची असेल तर तीही ठेवू शकताय। गळ्याला अजून चांगला लुक येण्यासाठी लेस घेतली आहे। लेस इथे बॉर्डरला आपल्या मॅच होईल त्या कलरची घ्यायची आहे, गोल्डन कलर। गोल्डनमध्ये पण भरपूर असे शेड येतात, तर ज्या शेडची आपली बॉर्डर असेल त्या शेडमध्ये घेतली तर अजून छान लुक येईल। तर अशी लेस आपण पूर्ण गळ्याला लावून घेतली। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डबल पण लावू शकताय, तसा पण छान लुक येईल।
आता जे आपण तयार केलेले पॅच आहेत ते घेतले तिथे. तुम्ही अशा पद्धतीने पण ठेवून बघू शकताय. अशा पद्धतीने जर तुम्हाला लावायचे असेल तर लावू मी या पद्धतीने लावले, ज्या पद्धतीने मी दाखवले त्याच पद्धतीने लावले आणि मग त्याच्यावरती शिलाई घालून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे पूर्ण पॅचना आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे. आता हे पॅच अशा पद्धतीने ठेवलेत. जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या पद्धतीने अजून छान लुक येत असेल ब्लाऊजला तर तुम्ही तसं पण ठेवून बघा. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ठेवून करू शकताय. आता हे आपले पॅच अटॅच करून झालेले आहेत. एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते कट करायला विसरू नका. आता गळ्याला इथे दोरी लावून घेते गोल्डन कलरची, जी रेडीमेड भेटते. आपली ही डिझाईन आता तयार आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली किंवा तुम्ही याच्यामध्ये काय चेंज कराल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही इथे स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे, पण यामुळे आपल्या या चॅनलला ग्रो होण्यासाठी छोटीशी मदत होईल. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूयात.